अय हा आता काय सूर्य मावळाची वाट बघतो का काय तू कर की प्रॅक्टिस तुम लोगों को ना मेरे जैसे ट्रेनर की जरूरत है झालं मग कल्याण कल्याण क्या कल्याण भागो जल्दी करो फिटनेस मेंटेन करो मेरे जैसा हाँ अहो सगळं करतो थांबा जरा अय थांबा काय थांबा मी का तुमच्यासाठी माझं काम धंदा सगळं सोडून आलोय आणि त्याचं तुम्हाला काय नाही वय आणि तो आजा कुठं आहे रे पक्की याला खरंच पळून बघ आज काय तुला पळून जाणाऱ्यातला वाटलं वय मग काल कसं म्हणत होता मग अरे टेन्शनच्या भरात बोलला म्हणून काय खरंच जातोय होय हा आधी जरा घाबरलो होतं त्यो आपण नंतर हल्ला नाही भाऊ हा हा नंतर बी जर तो आधीसारखं बोलला असता ना मी तर फुकवूनच काढला असता मग अरे तुझ्या आधी मीच फोकाळा असता त्याला म्हणून तर त्याला नाही का मी नंतर विचारलं पण क्या आपल्या आजा असं घाबरला असं होणार नाही हो आला बघ ए अरे काय झोपलं होतस का काय अयो झोपला होतास अयो अरे हा? अरे काय झालं काय झालं तू चोमड्या गबस अरे आजा आला का हात मोडल के मोड दे की मग हा? अजून ट्रेनिंग बाकी आजा उगाच काहीतरी होऊन बसा आजा हा एवढं कळतंय ना कुणी शानपणा करायला सांगितलं तुला अरे पण काय झालं ते तर सांग की काय झालं मी काय काय बोललो ते कशाला सांगितलं शिकलेला कष्टा मग आधी खोके कशाला मारायचे एवढ्या हा आणि हे, शितली माझी बहीण आहे काय आणि तो तर हात मुरगावतोय ना हे बी सांगणार आहे मी सांगणार हा? सांगणार अरे तुझ्यात आणि तुझं चालू होतं तो मी असे काढे केले असता चालला असतं का चालला असतं का करायची की मग काड्या मी कुठं नको म्हटलं होतं आता तुटलंय म्हणून म्हणतेस रे ती सोडून गेली तेव्हा कसा रडत बसला होतास हा? दुखताना काय अरे आजा अरे सोड के हात मोडर बिडल करशील आदू त्याला का नाही मोडत बिडत त्याला असंच पाहिजे राहुल्या तुला सांगतो बघ मी शितलीला शिव्या घातल्या असणार आहे म्हणून आलाय आपल्या पुढे रुबाब झाडायला हा शिवाय काय नाही ते उगाच टेन्शन घेईल म्हणून म्हणतोय मग आधी कशाला असं बोलायचं आता बघ शितलीला सांगतो का नाही की तुला सांगितलं म्हणून हे माझा हात पिरगाळला होय एवढी मस्ती तुला हा? तुला एवढी मस्ती अजून आजी हा? गप्पी. एवढी मस्ती हा? आणि हे बघ तू किती जरी काढ केलास ना तरी आमचं प्रेम काही कमी होणार नाही माहितीये कुणाचं किती कुणावर प्रेम आहे ती आत्ता कळलं कुणाचं कुणावर किती प्रेम आहे ते खोमे तुझ्यापेक्षा तुझ्या बॉयफ्रेंडचं तुझ्यावर जास्त प्रेम आहे त्याचं 95% आलंय आणि तुझं 43%. मग हायच त्याचं माझ्यावर प्रेम. हाय काय करताय ग लव्ह मीटर म्हणजे तुला लव्ह मीटर माहित नाही व्हय? अगं ह्यो एक गेम आहे ह्याच्यात कळतं तुझं तुझ्या बॉयफ्रेंडवर किती प्रेम आहे आणि त्याचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते होय होय हे बघ की अंकीचं 43% आणि त्याचं 95% आलंय हे कसं करायचं असतंय ग सोपं आहे हे बघ असं शीतलला वाजिंक्य लिहायचं आणि असं एक एक अक्षर खोडायचं आणि शेवटी बेरीज करायची तेवढ्या टक्के तुझं अजिंक्यावर प्रेम आहे आणि तसं अजिंक्यला शीतल करायचं आणि बघायचं त्याचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते आणि समजा शेवट 0 आला तर 0 तसंच वापरायचा मग आताच करूया की आत्ता नाही बॉयफ्रेंड सोबत करायचं असतं मग हिनं कसं आत्ताच केलं होय अगं आत्ता कुठं कालच केलंय मी माझ्या बॉयफ्रेंड सोबत सकाळी मी उठायच्या आधी त्याचा पहिला मेसेज येऊन पडलेला असतोय मला तो दिवसात काय काय करतो सगळं माहित असतं मला तो लय प्रेम करतो माझ्यावर बघ की 95% प्रेम आहे त्याचं असू दे आजाचं माझ्यावर 100% प्रेम आहे 100% असतं तर सकाळपासून एखादा मेसेज नाही तर कॉल तरी आला असता की आलाय का काहीतरी मेसेज नाही तर कॉल नाही ना चल ग गौरे हो चल बघितलं का मी जिंकलो ए शान्या
मी जिंकू देतोय म्हणून तू जिंकतोयस. लई शान आहे. मी हरतोय म्हणून तुम्ही जिंकताय. हा, तू तर लई शान आहेस. काय करायचं ला यायचं? बघ की. हा हॅलो. फोन का नाही केलास तू? म्हणजे त्यात न कळण्यासारखं काय? साधा प्रश्न आहे. फोन का नाही केलास? आता एवढ्या लवकर कशाला फोन करू? काय खांब बी नाही ना. अच्छा, म्हणजे काय काम असेल तरच फोन करणार का तू? नाही तसं नाही. आता तर तसंच म्हणलास ना, काम नव्हतं म्हणून फोन नाही केला. म्हणजे तू लेक्चर मध्ये असशील ना, म्हणलं कशाला उगाच डिस्टर्ब करायचं. आजा, तुझ्या फोननं मी कधी बी डिस्टर्ब होत नाही. तूच माझ्या फोननं डिस्टर्ब होतोस. आता मी कधी डिस्टर्ब झालो? कायमच होतोस की, म्हणूनच स्वतःहून फोन करत नाही. मीच कायम फोन करत असते. तुला तर ना माझी काय पडलेलीच नाही. अगं असं काय नाही. असंच आहे, मला बोलावं वाटतं म्हणून मी फोन करते. तू कधी फोन करतोस का? अगं आता मी करणार तेवढा तुझा फोन येतो, मग मी काय करू? हा, आता असं म्हणायचं. अगं खरंच तर. काय खरं बिरं नाही. तुला कधी बोलावं वाटत नाही, भेटावं वाटत नाही म्हणून तू फोन करत नाहीस. तुझं तर प्रेमच नाही माझं. अगं असं काय नाही. अगं कामात असलो कधी कधी लवकर फोन ठेवायला लागतो. हा तेच ना, बाकी सगळं करायला तुझ्याकडे येळ असतो, फक्त तेवढा माझ्यासाठी येळ नसतोय. आता फोन करतेस तेव्हा तर नीट बोलतो की मी. आता बोलून दाखवणार का तसं? अगं तसं नाही सांगितलं फक्त तुला. आणि तसं बी फक्त मी फोन करते ना तेव्हाच बोलतोस. स्वतःहून कधी फोन करतोस का तू? हा आलो हा, 2 मिनिटं. कुठं आलो? कोण आहे? अगं एक आहे, ते म्हणत होता कधी येतोय. त्याला म्हणलं थांब. मला भेटायचंय. महादेवाच्या मंदिरात ये 5 मिनिटात. 5 मिनिटात? बर, कुठेच आता? कॉलेजमध्ये. आणि हा, मी आता 5 मिनिटं म्हणले म्हणजे असा विचार करू नकस की आज बी 2 तास लागतील. मी 5 मिनिटात येऊ शकते, कळलं? आणि फक्त मीच ठरवणार किती वेळात यायचं ते. अगं तसं नाही, म्हणजे आता तू कॉलेजमध्ये आहेस ना, घरी जा ना निवांत आवरून बिवरून. तू निघताना फोन कर म्हणजे मी लगेच येतो. हा, मी फक्त घरी तोंड दाखवायला जाणार आहे, म्हणजे काय प्रॉब्लेम नको. बरं ठीक आहे, घरातून निघताना फोन कर मला. बाय. हा ठीक आहे म्हणलं ना. सारखं काय तेच तेच तुला सांगितलं ना एकदा प्रॅक्टिस मध्ये मी. हा आल्यावर बघू. हा ठीक आहे, आणि परत मला डिस्टर्ब नको. हा, आणि ठेवतोय पण मी. चला जाऊया, मामन लवकर बोलणं ना आज.